नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही आलेली आहे आणि आज 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे। तसेच काही लाडक्या बहिणींना अजून पैसे आले नसतील तर त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा पुढील 1 तासामध्ये आणि या 10 बँकांमध्ये सर्वात प्रथम जमा करण्यात येईल। आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आहेत त्यांनी आजच सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना कळवण्यात येते की आज आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल आणि आज या 12 जिल्ह्यात तसेच या 10 बँकांमध्ये पैसे सोडण्यात येतील असं त्या स्वतः बोलल्या आहेत। परंतु त्या लाडक्या बहिणींकडून या 4 चुका झालेल्या नसाव्यात, म्हणजेच तुमच्या खात्यावरती आजच पैसे जमा होतील। जर तुमच्याकडून या 4 चुका झाल्या असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता आज मिळणार नाही, ते पण आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सरकारकडून निधी मिळण्यास लेट झाल्यामुळे एप्रिलचा हप्ता हा एप्रिल महिन्यामध्ये मिळाला नव्हता, परंतु आता सरकारकडून लाडक्या बहीण योजनेसाठी निधी मिळालेला आहे, म्हणूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज एप्रिलचा 2100चा हप्ता जमा होईल। तसंच अक्षय तृतीयाचा बोनस म्हणजेच अजून एक हप्ता म्हणजेच 2100 रुपये असं टोटल 4200 रुपयाचा हप्ता बहिणींच्या खात्यावर जमा होऊ लागलाय। कारण आपल्या सरकारकडून बँकांना 990 कोटी रुपयांचा चेक देण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले अजितदादा पवार साहेब यांनी सर्व बँकांना हा चेक देऊन आदेश दिला आहे की लवकरात लवकर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात यावेत। पैसे जमा झाले नाहीत म्हणून बऱ्याच लोकांकडून सरकारवरती टीकाही केली जात होती, परंतु आजच आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की माझी कोणतीही बहीण या हप्त्यापासून दूर राहणार नाही, प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होतील। हा माहेरचा आहेर आहे, त्यामुळे माझ्या बहिणीला तिचे पैसे मिळतीलच, असं स्वतः आपले एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, थोडा उशीर होतोय पण त्यांना त्यांचे पैसे हे मिळतीलच, असं एकनाथ शिंदे साहेब बोलले। पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असंही बोलले की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याबरोबर लगेचच ते पैसे लाडक्या बहिणींनी काढून घ्यावेत। ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तेव्हा लगेच तुम्ही बँकेत जाऊन ते पैसे काढून घ्या, म्हणजेच तुमच्या बँकेमध्ये जर मिनिमम बॅलन्स कमी असेल तर तुमची बँक हे पैसे कट करून घेत असते। म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींनी ही लक्षपूर्वक ऐका की जेव्हा तुमचा हप्ता जमा होईल तेव्हा तुम्हाला बँकेतून हा हप्ता काढून आणायचा आहे। म्हणूनच आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओमधून कळणार आहे, म्हणजेच तुम्हालाही समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत का। बऱ्याच लाडक्या बहिणींना बँकेचे मेसेज येत आहेत, पण काही लाडक्या बहिणींना बँकेचे मेसेज येत नसतात, त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। आज सकाळपासून बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 4200 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। कालच आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मार्च एंडिंगमुळे थोडाफार उशीर झालेला आहे, पण मे महिना सुरू झाल्यापासून वाटप हे सुरू झालंय आणि तो शब्द साहेबांनी पाळलेला आहे, म्हणजे सर्वांच्या खात्यावरती मे महिन्यापासून सुरू झाल्यापासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये तुमचा पण जिल्हा आहे का हे नक्की बघा। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत GR ही निघालेला आहे आणि त्या GR मध्ये निधी वितरणाबाबत सांगण्यात आलेलं आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला म्हणजेच राज्यातील 21 ते 65 या वयोगटामध्ये असणाऱ्या प्रत्येक महिलेला एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे। यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त आणि फक्त या 10 बँकांमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते आज जमा होणार आहेत। बऱ्याच बँका आहेत ज्या लाडक्या बहिणी योजनेमधून काढण्यातही आलेल्या आहेत, म्हणजेच ज्या बँकांकडे तांत्रिक अडचणी होत्या, पैसे जमा होण्यास लेट होत होता आणि लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे वेळेवर मिळत नव्हते, म्हणूनच या काही बँका आहेत ज्या सरकारने आपल्या लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून काढून टाकलेल्या आहेत।
म्हणजेच सरकारने एक नवीन बँकांची यादी तयार केलेली आहे। जर त्या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला वेळेवर पैसे येत नव्हते, म्हणूनच सरकारने त्या बँकांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। म्हणजेच पुढच्या महिन्यापासून तुमचे पैसे हे तुम्हाला वेळेवर मिळतील, म्हणजेच कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला महिन्याच्या महिन्याला तिचा हप्ता हा मिळत जाईल। म्हणूनच सरकारने लाडक्या बहिणींसाठी हा खास बदल केलेला आहे। म्हणूनच तुमचं खातं जर त्या बँकांमध्ये असेल तर तुम्ही ते त्वरित बदलून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करावं। म्हणजे स्टेट बँक, पोस्ट बँक यासारख्या बँकांमध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता हा सर्वात प्रथम येत असतो। म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे येत नाहीत त्यांनी स्टेट बँक, पोस्ट बँक यासारख्या बँकांमध्ये आपलं खातं काढावं। त्यामध्ये आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत की तुम्हाला यामध्ये 4 चुका करायच्या नाहीयेत, म्हणजेच तुमचे पैसे तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील। सरकारने आता आपल्याला 10 बँकांची नावे ही दिलेली आहेत, ज्या 10 बँकांमध्ये सरकार सर्वात प्रथम पैसे पाठवणार आहे। त्यामध्ये काही खासगी बँकांचा समावेश आहे तर काही सरकारी बँकांचा समावेश आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे हे सगळ्यात आधी जमा होणार आहेत। तर आता आपण ती लिस्ट पाहणार आहोत। तर त्यातील सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर दुसरी बँक आहे पोस्ट बँक। म्हणजेच पोस्ट बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांना 4200 रुपयाचा लाभ सर्वात आधी मिळणार आहे। त्यानंतरची बँक आहे ॲक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच बँक ऑफ इंडिया। या बँकांमध्ये देखील ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा आज मिळणार आहे। त्यानंतर पुढील बँक आहे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक, UCO बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया। या 10 बँकांमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सगळ्यात आधी लाडक्या बहिणीचा हप्ता हा जमा होणार आहे। आपले लाडके बाहू एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की सर्व लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीचा हप्त्याचा लाभ हा आजच मिळणार आहे आणि येत्या तासभरामध्ये प्रत्येक लाडकी बहीण ही खुश होणार आहे, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। पण त्यामध्ये त्यांनी काही 12 जिल्हेही आपल्याला सांगितलेले आहेत की त्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहेत। शिंदे साहेब म्हणाले की आम्ही बँकांना सरकारकडून निधी तर पाठवलेला आहे, परंतु हे वाटप टप्प्याटप्प्याने केलं जातंय। त्यामुळे आज फक्त या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचं काम केलं जाईल। तर यामध्ये कोणकोणते 12 जिल्हे आहेत तर तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत, त्यामुळे इतर जिल्ह्यातील ज्या महिला आहेत त्या म्हणत आहेत की आमच्या खात्यावरती पैसे जमा का झाले नाहीत, आम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही, अशा बऱ्याच लाडक्या बहिणींची तक्रारही येत आहे। तर शिंदे साहेब म्हणाले की कोणत्याही बहिणीला काळजी करण्याची गरज नाही, पैसे वाटपाचं काम हे टप्प्याटप्प्याने चालू आहे। त्यामुळे तुम्हाला आज पैसे मिळाले नसतील तर उद्या पैसे नक्कीच मिळतील, परंतु आज फक्त या 12 जिल्ह्यामध्येच पैशाचं वाटप केलं जाईल। तर सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला सर्वात प्रथम पैसे हवे असतील तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे त्यातील पहिलं काम तुम्हाला करायचं आहे की तुमचं आधार लिंक हे तुमच्या बँकेला असलं पाहिजे। म्हणजेच तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेला तुम्हाला लिंक करायचं आहे, तर सर्वात प्रथम पैसे तुम्हाला मिळतील, नाही तर तुमच्या पैसे येण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतंही 4 चाकी वाहन नसावं, तुमचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमीच असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय हे 21 ते 65 यामध्येच असावं। या 4 अटींमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता येण्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। पण आज या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप केलं जाणार आहे, तर या 12 जिल्ह्यामध्ये तुमच्याही जिल्ह्याचं नाव आहे का ते जाणून घ्या। पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक लाडकी बहीण ही खुश झालेली आहे, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 4200 रुपये जमा झाल्याचा मेसेज हा आलेला आहे। त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा।
पुणे जिल्ह्यातील लाडकी बहीण ही आज खुश झालेली आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा झालेले आहेत. सातारा जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना 4,200 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आज पैसे मिळाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आज मिळालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अक्षय तृतीयाचा बोनस प्लस एप्रिलचा हप्ता असं 4,200 रुपये जमा झाले आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा. पालघर मधील लाडक्या बहिणी ही खुश झालेल्या आहेत, कारण 2 तासापूर्वीच लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामधील पुढील जिल्हा आहे सोलापूर. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना देखील कालपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज 4,200 रुपयाचा हप्ता हा मिळालेला आहे. आणि शेवटचे आणि महत्त्वाचे 2 जिल्हे आहेत ज्यांना हप्ता मिळत आहे ते म्हणजे नंदुरबार आणि रत्नागिरी. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आज मिळत आहे आणि या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले आहेत.